आतलं भोगवे, आजूबाजूला गर्द हिरवाई, नारळी पोफळीच्या बागा आणि कौलारू घरांची दाटी. पण याच गावात मुख्य वस्तीपासून थोड्या अंतरावर एका कोपऱ्यात सुमतीची एक छोटीशी मोडकळीस आलेली झोपडी होती. पावसाळ्यात छपरातून पाणी गळायचं आणि उन्हाळ्यात उकाड्याने जीव नकोसा व्हायचा. सकाळची वेळ होती. सुमती चुलीपुढे बसून फुंकणीने जाळ फुंकत होती. पावसाचे दिवस असल्यामुळे लाकडं ओली होती. त्या ओल्या लाकडांमुळे धूर थेट तिच्या डोळ्यात जात होता. डोळ्यांतून सतत पाणी वाहत होतं, पण तिला आता त्याची सवयच झाली होती. अंगावरची तीच जुनी, अनेक ठिकाणी विरलेली आणि ठिगळं लावलेली फिकट रंगाची नऊवारी साडी, उन्हातानात राबून रापलेला चेहरा, पायाला पडलेल्या मोठ्या भेगा आणि कष्ट करून खरखरीत झालेले हात. सुमतीचं सगळं आयुष्यच या चुलीच्या धुरासारखं जळत आणि धुमसत गेलं होतं. सागर अवघा 5 वर्षांचा होता. तेव्हाच एका आजारपणात त्याच्या बापाचं छत्र हरपलं. घरात कमावणारं कोणीच उरलं नव्हतं. नातेवाईकांनी पाठ फिरवली. अशावेळी सुमतीनं पदर खोचला आणि ती लोकांच्या दारात उभी राहिली. कधी पाटलांच्या घरची धुणीभांडी केली, कधी कोणाचं अंगण झाडलं, तर कधी रखरखत्या उन्हात दुसऱ्यांच्या शेतात जाऊन मजुरी केली. स्वतः अनेकदा उपाशी राहिली. रात्रीच्या वेळी भुकेने पोटात आग पडली की ती तांब्यावर पाणी पिऊन झोपायची. पण जेव्हा सागर जेवायला बसायचा तेव्हा ती प्रेमाने सांगायची, "अरे बाळा, मी जेवले रे कामावरच, तू खाऊन घे पोटभर." सागरला तिने कधीच कशाची कमी पडू दिली नाही. स्वतः फाटके कपडे घातले, पण सागरच्या शाळेच्या गणवेशाला कधी डाग लागू दिला नाही. सागरही आईचे हे कष्ट उघड्या डोळ्यांनी बघत आणि अनुभवत मोठा होत होता. रात्री रॉकेलच्या चिमणीच्या मिनमिनत्या उजेडात तो अभ्यास करायचा. तेव्हा त्याला दिसायचं की आईच्या पायातल्या त्या खोल भेगांमधून अनेकदा रक्त यायचं, पण ती त्यावर नुसती माती लावून पुन्हा कामाला लागायची. हे सगळं बघून सागरच्या काळजात सर्र व्हायचं. त्याने लहानपणीच स्वतःशी एक गाठ बांधली होती. "आई, तू माझ्यासाठी खूप सोचलं आहेस, पण एक दिवस तुझा हा सागर खूप मोठा माणूस बनेल. या झोपडीतून तुला बाहेर काढेल आणि एखाद्या राणीसारखं ठेवेल." त्याच्या याच जिद्दीने आणि सुमतीच्या आशीर्वादाने आज फळ दिलं होतं. सागरने अहोरात्र मेहनत करून आपलं इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केलं होतं आणि आज तो दिवस आला होता. त्याची मायलेक अनेक वर्ष वाट पाहत होते. सागरला पुण्यात एका मोठ्या कंपनीत इंजिनियर म्हणून नोकरी लागली होती. आज सागरच्या पुण्याच्या प्रवासाची आदली रात्र होती. चुलीवरच्या भाकऱ्या थापून झाल्यावर सुमती एका जुन्या पत्राच्या डब्यात सागरसाठी बेसनाचे लाडू आणि थोडा चिवडा भरत होती. "आई, बास कर ग, किती डबे देणार आहेस? तिथे पुण्यात सगळं मिळतं खायला." सागर आपली जुनी कापडी बॅग भरत म्हणाला. सुमतीने पदराने चेहऱ्यावरचा घाम पुसला आणि ती त्याच्या जवळ येऊन बसली. तिच्या सुरकुतलेल्या हातांनी तिने सागरच्या डोक्यावरून मायेने हात फिरवला. "अरे पोरा, हॉटेलचे जेवण किती खाणार तू तिथे? रोज बाहेरचं खाऊन पोट बिघडेल माझ्या लेकराचं. आणि माझ्या हातच्या लांडवांसारखी चव तिथे त्या मोठ्या हॉटेलात कुठे मिळायची? परक्या गावात चाललायस, वेळेवर जेवत जा आणि पैशांची काळजी करू नकोस. मी आहे इथं ठणठणीत काम करायला." सुमती हसत म्हणाली, पण तिच्या आवाजातला कंप आणि डोळ्यातली भीती लपत नव्हती. सागरने आईचे ते खरखरीत हात आपल्या हातात घेतले. त्याच्या डोळ्यात पाणी तरळलं. "आई, तू आजवर माझ्यासाठी खूप खस्त्या खाल्ल्यास. स्वतःच्या पोटाला चिमटा काढून मला इथवर आणलंस. उद्या मी पुण्याला जाईन. तिथे पगार सुरू झाला की पहिला महिना पूर्ण होताच मी तुला तिथे घेऊन जाईन. तुला या चुलीच्या धुरातून कायमची मुक्ती देईन. आपण तिथे छान राहायला घर घेऊ. तू फक्त आराम करायचा. आता धुणी भांडी सगळी बंद." सुमतीच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. तिने लेकाचा मुका घेतला. "माझा बाळ, तू मोठा साहेब झालास. यातच मला माझं सगळं जग मिळालं रे. मला कशाला पुण्याला नेतोस? मी आपली या मातीतच बरी आहे. तू फक्त स्वतःची काळजी घे." दुसऱ्या दिवशी भल्या पहाटेच मायलेक भोगवेच्या एसटी स्टँडवर येऊन उभे राहिले. आजूबाजूला सकाळचं धुकं पसरलं होतं आणि हवेत छान गारवा होता. एसटी स्टँडवर डिझेलचा आणि चहाच्या टपरीचा एक संमिश्र वास येत होता. पण सुमतीच्या मनात मात्र कालवाकालव सुरू होती. आज पहिल्यांदाच तिचा काळजाचा तुकडा तिच्यापासून इतक्या लांब एका मोठ्या शहरात जाणार होता. थोड्याच वेळात भोगवे स्वारगेट पाटी असलेली लालपरी स्टँडवर येऊन धडकली. बसचा तो करकचून मारलेला ब्रेक आणि मोठा आवाज ऐकून सुमतीच्या काळजाचा ठोका चुकला. आता जाण्याची वेळ आली होती.
सागरने आपली बॅग उचलली. तो आईच्या पायपाळ्याला खाली वाकला. सुमतीने त्याला लगेच उठवून घट्ट मिठी मारली. नऊवारी साडीच्या पदरात तिने स्वतःचे अश्रू लपवण्याचा खूप प्रयत्न केला. पण आज मायेचा बांध फुटला होता. आई, रडू नकोस ग, मी लवकरच येईन तुला घ्यायला, सागर स्वतःचे डोळे पुसत आणि गळा साफ करत म्हणाला. सुमतीने पदराच्या टोकाला बांधलेली एक छोटीशी गाठ सोडली. त्यातून काही चुरगळलेल्या 100-50 नोट आणि चिल्लर काढली. हे ते पैसे होते जे तिने मजुरीतून पोटाला चिमटा काढून अगदी थोडं थोडं करून लेकासाठी साठवून ठेवले होते. तिने ते सर्व पैसे सागरच्या हातावर ठेवले. आई, हे नको ग, माझ्याकडे आहेत थोडे पैसे, सागर नको म्हणत होता. अरे घे, प्रवासात काही लागलं सवरलं तर, आणि मोठ्या शहरात चाललायस, खिशात 4 पैसे असले की माणसाला धीर असतो, माझा आशीर्वाद आहे असं समजून घे. सुमतीनं हुंकावरच सांगितलं. सागरने थरथरणाऱ्या हाताने ते पैसे घेतले आणि थेट खिशात ठेवले. ते फक्त पैसे नव्हते, त्याच्या आईच्या घामाचे आणि तिच्या निस्वार्थ प्रेमाचे थेंब होते. जा आता, बस सुटेल आणि पोहोचल्यावर एस टी स्टँडवरूनच फोन कर मला, शेजारच्या पाटलांच्या दुकानात. सुमतीने भरल्या डोळ्यांनी त्याला निरोप दिला. सागर बसमध्ये चढला आणि खिडकीजवळ जाऊन बसला. कंडक्टरने बेल मारली आणि बसने हॉर्न दिला. लाल परी हळूहळू पुढे सरकू लागली. सागर खिडकीतून बाहेर बघत होता. स्टँडवर उभी असलेली त्याची आई, तिची ती फाटक्या पदराची साडी आणि डोळ्यांना पदर लावून रडणारी तिची मूर्ती. बस जसजशी वेगाने पुढे जात होती तसतशी सुमतीची आकृती लहान आणि अंधुक होत चालली होती. सागरने डोळे मिटले. त्याच्या डोळ्यांसमोर आईचे भेगाळलेले पाय आणि ती धुराने भरलेली झोपडी तरळून गेली. पुण्यात गेल्यावर जीव तोडून काम करेन आणि आईला या गरिबीतून बाहेर काढेन. त्याने स्वतःशीच पुन्हा एकदा पक्की खूणगाठ बांधली. बस पुण्याच्या दिशेने वेगाने धावू लागली. नवीन शहर, नवीन नोकरी आणि एका नवीन आयुष्याची स्वप्ने घेऊन सागर निघाला होता. पुण्यात पाऊल ठेवल्यापासून सागरने मागे वळून पाहिलंच नाही. खिशात आईने दिलेले ते घामाचे पैसे आणि डोळ्यात तिला राणीसारखं ठेवण्याचं स्वप्न घेऊन तो पुण्यातल्या शिंदे कन्स्ट्रक्शन नावाच्या एका मोठ्या कंपनीत ज्युनियर इंजिनियर म्हणून रुजू झाला. त्याने रात्रंदिवस एक केला. ऊन, वारा, पाऊस कशाचीही पर्वा न करता तो कन्स्ट्रक्शन साईटवर राबायचा. सिमेंटची धुळा अंगावर घेत त्याने कंपनीत स्वतःच्या कामाचा ठसा उमटवला. साहेबांची त्याच्यावर मर्जी बसली आणि बघता बघता सागरला प्रमोशनही मिळालं. याच कंपनीच्या मुख्य ऑफिसमध्ये सानिका नावाची एक मुलगी HR विभागात एका छोट्या पदावर कामाला होती. सानिका दिसायला एखाद्या नटीसारखी सुंदर, गोरापान रंग, कायम इस्त्रीचे ब्रँडेड कपडे, ओठांवर डार्क लिपस्टिक, पायात हाय हिल्स आणि हातात नेहमी महागडा फोन. ती दिसायला जेवढी आकर्षक होती तेवढीच तिची स्वप्न मोठी आणि पैशांवर अवलंबून होती. तिला पुण्यातल्या एका हाय-फाय आणि स्टँडर्ड आयुष्य जगायचं होतं. तिच्या मते जगात पैशापेक्षा मोठं काहीच नव्हतं. पण तिला नोकरी करायची बिलकुल इच्छा नव्हती. एकदा लग्न झालं की नोकरी सोडायची अशी तिची इच्छा होती. ऑफिसच्या कामानिमित्त सागरची आणि सानिकाची ओळख झाली. सागर तिच्या बाह्य सौंदर्यावर आणि स्मार्ट बोलण्यावर भुलला. सानिकानेही पाहिलं की सागर हुशार आहे, कंपनीत वेगाने पुढे जातोय आणि भविष्यात खूप पैसा कमवेल. तिनेही त्याला होकार दिला. काही महिन्यांच्या ओळखीनंतर दोघांनी लग्न करायचं ठरवलं. सानिकाने सुद्धा लग्नानंतर नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. सागरने सुमतीला भोगेहून बोलावून घेतलं आणि पुण्यात साध्या पद्धतीने पण थाटात लग्न पार पडलं. लग्नानंतर सागरने ऑफिसजवळच भाड्याने घेतलेल्या एका छोट्याशा 1 BHK फ्लॅटमध्ये तिघांचा संसार सुरू झाला. सुमतीला वाटलं होतं की लेकाचं लग्न झालं, आता घराला घर पण येईल आणि सुनबाई घरातली कामं वाटून घेईल. पण इथेच खऱ्या नाटकाला आणि संघर्षाला सुरुवात झाली. सुमतीचा तो अस्सल गावरान साधेपणा आणि सानिकाची अतिआधुनिक जीवनशैली, या 2 गोष्टी एका छताखाली कधीच गुण्यागोविंदाने राहू शकत नव्हत्या. सकाळची वेळ होती. सुमतीने नेहमीप्रमाणे पहाटे लवकर उठून अंघोळ उरकली आणि देवासमोर दिवा लावला. मग ती स्वयंपाकघरात गेली. चुलीची सवय असली तरी गॅसवर ती सागरसाठी आवडीचं पिठलं भाकरी बनवू लागली. लसणाच्या खमंग फोडणीचा वास पूर्ण घरात पसरला. तेवढ्यात सानिका डोळ्यांवर झोपेची झापड घेऊन नाईट गाऊन सावरत बेडरूममधून बाहेर आली. तिने नाकाला बोटं लावली आणि कपाळाला आठ्या घालत ती स्वयंपाकघरात आली. अहो आई, हे काय सकाळ सकाळी सुरू केले तुम्ही?
तो लसणाचा आणि फोडणीचा उग्र वास थेट बेडरूममध्ये येतोय. माझ्या केसांमध्ये आणि कपड्यांना तोच वास अडकून राहील ना दिवसभर. आणि हा काय गावरान मेनू रोज रोज. सानिका वैतागून आणि थोड्या तुसड्या आवाजात म्हणाली. सुमतीने गॅस बारीक केला आणि अपराधीपणाने पदर सावरत ती मवाळ आवाजात म्हणाली, अगं सुनबाई, सागरला आवडतं ना पिठलं भाकरी. तो साईटवर उन्हात काम करायला जाणार. म्हटलं पोटभर खाऊन जाईल माझा लेक. तुला वास येतोय होय? थांब, मी खिडकी उघडते. हां, खिडकी उघडून काय होणार आहे आता? सगळं घर वाचतंय. आणि प्लॅस्टिकच्या डब्यात हे पिठलं दिलं तर ऑफिसमध्ये लोक हसतील त्याला. आपण पुण्यात राहतो, भोगवेच्या खेड्यात नाही. जरा स्टँडर्ड मेंटेन करायला शिका. इथे लोक सकाळच्या डब्यात सँडविच किंवा पोहे नेतात. हे तुमचं चुलीवरचं जेवण इथे चालत नाही. सानिका तोऱ्यात बोलून बाथरूममध्ये निघून गेली. सुमतीच्या डोळ्यात पाणी आलं, पण तिने पटकन पदराने डोळे पुसले. पोरीला सवय नाहीये, शहराची आहे ती, शिकेल हळूहळू, लहान आहे अजून, असा स्वतःचा समज करून तिने विषय सोडून दिला. पण सानिकाच्या टोचून बोलण्याची ही तर फक्त सुरुवात होती. तो फ्लॅट खूपच छोटा होता. हॉलमध्ये सुमती झोपायची आणि आत बेडरूममध्ये सागर, सानिका. सानिकाला प्रायव्हसी मिळत नव्हती आणि सुमतीचं घरात सतत असणं तिला डोईजड वाटू लागलं होतं. एकदा रविवारी सानिकाच्या काही हाय फाय मैत्रिणी घरी आल्या होत्या. हॉलमध्ये इंग्लिश गाणी लावून त्या गप्पा मारत बसल्या होत्या. सुमतीला वाटलं मुली आल्यात म्हणून तिने आतल्या खोलीतून येऊन ट्रेमध्ये चहा आणि पोहे आणून दिली. सुमतीची ती जुनी विरलेली नऊवारी साडी, गळ्यातली साधी पोत आणि गावरान बोली बघून सानिकाच्या मैत्रिणी एकमेकींकडे बघून कुजबुजू लागल्या आणि हसू लागल्या. मैत्रिणी गेल्यावर सानिकाने हॉलचा दरवाजा जोरात आपटला आणि ती सुमतीवर भडकली. आई, तुम्हाला किती वेळा सांगितलंय की माझ्या मैत्रिणी आल्यावर तुम्ही बाहेर येत जाऊ नका म्हणून. आणि ती काय साडी घातली होती तुम्ही? भिकाऱ्यासारखी अवस्था करून फिरता घरात. मला किती ऑकवर्ड होते माहिती आहे का? माझ्या फ्रेंड्स काय विचार करत असतील? सागर एवढा कमावतो पण सासू अशी राहते असंच म्हणतील ना त्या. सुमती थरथरत्या हाताने रिकामे कप उचलत म्हणाली, पोरी, ही साडी चांगली तर आहे अजून. आणि मी कुठे त्यांच्यात बसले ग, फक्त चहा द्यायला आले होते. पाहुणा आल्यावर घरातल्या मोठ्या माणसाने बाहेर येऊ नये का? तेच तर सांगतेय, तुम्ही आतच राहत जा. तुमच्यामुळे माझी खूप इन्सल्ट होते. तुम्हाला या शहरातल्या राहणीमानाचं काहीच कळत नाही. सानिका रागाने पाय आपटत बेडरूममध्ये निघून गेली. पण या सगळ्या तणावाची सागरला मात्र पुसटशीही कल्पना नव्हती. सागर जेव्हा संध्याकाळी थकून भागून घरी यायचा तेव्हा सानिका एकदम गोड हास्य करून चेहऱ्यावरचा राग लपवून त्याचं स्वागत करायची. किती थकलात आहो तुम्ही, बसा मी चहा आणते, असं गोड गोड बोलून ती सागरला भुरळ घालायची. आणि तिकडे सुमतीही आपल्या लेकाला कसलाच त्रास होऊ नये, त्याचा संसार सुखाचा चालावा म्हणून दिवसभर घडलेले सानिकाचे टोमणे आणि आपला होणारा कोंडमारा हसत हसत लपवून ठेवायची. सागरला वाटायचं की त्याच्या घरात सगळं कसं आनंदी आणि शांत सुरू आहे. आई आणि बायको एकमेकींशी किती छान मिळून मिसळून राहतात. त्याला सानिकाच्या मनात साचलेला विषारी राग आणि तिला या छोट्या घराचा आलेला कंटाळा अजिबात दिसत नव्हता. सानिका आता त्या छोट्या घरात राहून खूप वैतागली होती. तिला मोठं घर, गाडी, दागिने आणि भरपूर पैसा हवा होता. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तिला घरात सुमतीची लुडबुड कायमची नको होती. रोज रात्री ती सागरच्या कानकुशी करायची. सागर, आपण कधी मोठं घर घेणार? या एवढ्याशा घरात माझा जीव गुदमरतोय. मला श्वास घेता येत नाही आहे इथे. आपल्याला आपलं स्वतःचं एक स्टँडर्ड लाईफ पाहिजे. किती दिवस हे असं भाड्याच्या घरात काढायचे? सागरही रात्रंदिवस विचार करत होता की सानिकाच्या आणि आईच्या सुखासाठी अजून काय करता येईल. आईला दिलेलं वचन त्याला पूर्ण करायचं होतं आणि बायकोचे लाडही पुरवायचे होते. पुण्यातील त्या छोट्याशा भाड्याच्या घरात घुसमटणारा सुमतीचा श्वास आणि सानिकाच्या वाढत्या महत्त्वाकांक्षा, या दोन टोकांच्या गोष्टींमध्ये सागरचा संसार तारेवरच्या कसरतीसारखा सुरू होता. सागर मात्र या सगळ्यातून अनभिज्ञ राहून फक्त आपल्या कामावर लक्ष केंद्रित करत होता. आईला दिलेलं मोठं घर घेण्याचं वचन आणि बायकोला हवं असलेलं हायफाय आयुष्य, हे दोन्ही स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याला आणखी पैशांची गरज होती आणि त्याच्या या प्रामाणिक कष्टाचे फळ त्याला लवकरच मिळणार होते. त्या दिवशी सागर नेहमीपेक्षा लवकर ऑफिसवरून घरी आला. त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळाच उत्साह आणि चमक होती. हातात मिठाईचा बॉक्स होता. तो आल्या आल्याच जोरात ओरडला, आई, सानिका, कुठे आहात दोघी? बाहेर या लवकर. सुमती हातातली कणकेची परात तशीच ठेवून पदराने हात पुसत धावत बाहेर आली आणि सानिकाही बेडरूममधून केस आवरत बाहेर आली. काय रे बाबा, काय झालं? एवढा खुश का दिसतोयस आज? काही बक्षीस मिळालं का ऑफिसमध्ये?
सुमतीने कौतुकाने विचारलं. सागरने आधी आईच्या तोंडात मग सानिकाच्या तोंडात पेढा भरवला. आई, बक्षीस नाही ग, कंपनीने थेट प्रमोशन दिलंय आणि तेही साधं सुद्धा नाही. कंपनीला दुबईमध्ये एक खूप मोठा कन्स्ट्रक्शनचा प्रोजेक्ट मिळाला आहे आणि त्यांनी त्या संपूर्ण प्रोजेक्टचा प्रमुख इंजिनियर म्हणून माझी निवड केली. थेट दुबईला जायचं आहे मला. दुबई? परदेशात? सुमतीच्या डोळ्यात एकाच वेळी आनंद आणि थोडी भीती दाटून आली. पण रे बाळा, किती वर्षांसाठी जावं लागेल तिथे? आणि आम्ही दोघी इथे एकट्या कशा राहणार? आई, तो प्रोजेक्ट पूर्ण व्हायला किमान 5 वर्ष तरी लागतील. पण पगार आणि बोनस, बाप रे, इथल्यापेक्षा 10 पट पगार मिळणार आहे मला तिथे. या 5 वर्षात आपण एवढे पैसे कमवू की तुला कधीच कशाची कमी पडणार नाही. आपलं स्वतःचं एक खूप मोठं आणि सुंदर घर असेल. सागर आनंदाने सांगत होता. 5 वर्ष परदेशात आणि 10 पट पगार, हे शब्द ऐकताच सानिकाचे डोळे लकाकले. तिच्या मनातली महत्त्वाकांक्षेला जणू पंख फुटले. तिला त्या छोट्याशा फ्लॅटचा आणि सुमतीच्या गावरानपणाचा तसाही कंटाळा आलाच होता. आता सागर 5 वर्ष दुबईला जाणार, भरपूर पैसे पाठवणार आणि आपण इथे आरामात राणीसारखं राहणार, या कल्पनेने ती हरखून गेली. तिने पटकन जाऊन सागरला घट्ट मिठी मारली. ओह माय गॉड सागर, आय एम सो प्राऊड ऑफ यू. ही तर खूप मोठी संधी आहे. तू अजिबात विचार करू नकोस, तू जा. आम्ही राहू का इथे छान? हो ना आई? सानिकाने सुमतीकडे बघून खोटा गोडवा आणत विचारलं. सुमतीला मात्र आपला एकुलता एक लेक 5 वर्ष डोळ्यात देखत नसणार या कल्पनेनेच रडू आवरत नव्हतं. तिने पदराने डोळे पुसले. अरे पोरा, 5 वर्ष म्हणजे खूप मोठा काळ रे. मला तुझ्याशिवाय करमणार नाही रे इथं पुण्यात. तू थेट 7 समुद्रा पार जाणार? नको रे एवढा पैसा. आपण इथं सुखात खाऊ पिऊ. आई, तू काळजी नको करूस. मी तिथे जाऊन आपला संसार सेट करणार आहे आणि सर्वात आधी मी दुबईला जाण्यापूर्वी तुझं स्वप्न पूर्ण करणार आहे. तुला लक्षात आहे, तू नेहमी म्हणायचीस की भोगवेला आपलं एक लाल कौलारू घर असावं. मी माझी आतापर्यंतची सगळी बँक बॅलन्स आणि कंपनीने दिलेला ॲडव्हान्स वापरून भोगवेला एक सुंदर बंगला बांधायला घेणार आहे. मी दुबईला जाईपर्यंत तो पूर्ण होईल. मग तुम्ही दोघी तिथे भोगवेला त्या मोठ्या घरात राहायला जा. पुण्यातल्या या छोट्या भाड्याच्या घराची कटकट नको. सागरने आईला समजावत आपला निर्णय सांगितला. भोगवेला राहायला जायचं? सानिकाच्या कपाळावर आठ्या पडल्या. तिला पुण्याची ती चकाकती लाईफस्टाईल सोडून भोगवेच्या त्या खेड्यात जायचं नव्हतं. पण तिने विचार केला की सागर गेल्यावर घरात मीच मालकीण असेल आणि भोगवेला मोठा बंगला मिळणार आहे. तिथेही मी माझ्या स्टाईलने राहीन. आता उगाच कटकट नको. तिने चेहऱ्यावरचा भाव लगेच बदलला आणि पुन्हा गोड हसून म्हणाली, हो सागर, आयडिया छान आहे. आपण तिथेच राहायला जाऊ. तू फक्त तुझ्या करिअरवर फोकस कर. पुढचे 6 महिने सागरने रात्रंदिवस एक करून भोगवेला तो बंगला बांधून घेतला. तो बंगला खरोखरच सुमतीच्या स्वप्नासारखा होता. गावाच्या वेशीवर मोकळ्या जागेत बांधलेला तो 2 मजली बंगला. बाहेरून लाल रंगाची सुंदर कौलं, समोर एक परसबाग, प्रशस्त हॉल, 3 मोठ्या बेडरूम्स आणि अगदी आधुनिक किचन. सुमती पहिल्यांदा जेव्हा त्या घरात गेली तेव्हा ती अक्षरशः रडली. ज्या स्त्रीने आयुष्यभर गळक्या झोपडीत आणि दुसऱ्यांच्या उष्ट्या काढण्यात दिवस काढले, तिला तिचा लेक आज मालकीण बनवून एवढ्या मोठ्या घरात आणत होता. शेवटी तो दिवस आला, सागरचा दुबईला जाण्याचा दिवस. मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुमती आणि सानिका त्याला सोडायला आल्या होत्या. विमानतळावरची ती गर्दी, ते मोठे कॅमेरे, परदेशी लोकांची वर्दळ पाहून सुमती थोडी बावरली होती. सागरच्या फ्लाईटची अनाउन्समेंट झाली. त्याने आपली ट्रॉली बॅग हातात घेतली आणि तो आईच्या पाया पडला. सुमतीने त्याला घट्ट मिठी मारली आणि तिच्या डोळ्यांतून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. आई, रडू नकोस ग. मी रोज तुला फोन करेन आणि बघ, मी तुला दिलेलं वचन पाळलं ना. आता तू त्या मोठ्या घरात राणीसारखी राहायचीस. कशाची काळजी करायची नाही आणि हो, वेळेवर जेवायचं आणि गोळ्या घ्यायच्या. सागर आईचे अश्रू पुसत म्हणाला, अरे बाबा, स्वतःची काळजी घे परक्या देशात. वेळेवर जेवत जा आणि लवकर ये रे बाबा. सुमती हुंके देत म्हणाली. मग सागर सानिकाकडे वळला. सानिकाने आज मुद्दाम एक छानसा ड्रेस घातला होता, डार्क मेकअप केला होता. तिनेही सागरला मिठी मारली. सानिका, सागरने तिचा हात हातात घेत अत्यंत प्रेमाने आणि विश्वासाने सांगितलं, मी 5 वर्ष तुझ्यापासून लांब असणार आहे. मला तुझी खूप आठवण येईल. पण तिथे गेल्यावर मी 2 महिन्याला तुझ्या अकाउंटला पैसे पाठवत जाईल. तुम्ही कशाची काळजी करू नका. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, माझ्या आईने माझ्यासाठी खूप खस्ता खाल्ल्यात.
तिला आता या वयात कसलाही त्रास होता कामा नये. मी नसताना माझ्या आईला फुलासारखं जप, तिची काळजी घे. हे घर, हे पैसे सगळं तुम्हा दोघींसाठीच आहे. सानिकाच्या ओठांवर एक अत्यंत गोड पण बनावट हास्य उमटलं. तिच्या डोळ्यात मात्र पैशांची चमक होती. तू अजिबात काळजी करू नकोस सागर. आई म्हणजे माझ्या आईसारख्याच आहेत ना. मी त्यांना अगदी फुलासारखं जपेन. तू फक्त बिझनेसवर लक्ष दे आणि लवकर परत ये, तिने खूप आश्वासक स्वरात सांगितलं. सागरने शेवटचा निरोप घेतला आणि तो सिक्युरिटी चेकच्या दिशेने आत निघून गेला. तो दिसेनासा होईपर्यंत सुमती तिथेच उभी राहून डोळे पुसत होती. सागर आत जाता सानिकाच्या चेहऱ्यावरचा तो खोटा गोडवा क्षणात नाहीसा झाला. तिने सुमतीकडे एक तुच्छतेचा कटाक्ष टाकला. चला आता, किती रडत बसणार आहात? मला कंटाळा आला इथे उभं राहून, असं फणकाराने बोलून ती सुमतीला मागे सोडून पुढे चालू लागली. सुमतीने डोळे पुसले आणि मुकाट्याने सानिकाच्या मागे चालू लागली. सागर दुबईला गेला होता, पैसे कमवायला आणि कुटुंबाचं भवितव्य सुरक्षित करायला. पण त्याला कुठे माहीत होतं की तो गेल्यावर त्याच्या मागे भोगवेच्या त्या लाल कौलारू बंगल्यात त्याच्या आईच्या वाट्याला काय नरकयातना वाढून ठेवल्या आहेत. सानिकाच्या त्या खोट्या गोडव्यामागे एक भयानक क्रूरता दडली होती, जी आता सागरची पाठ फिरताच बाहेर येणार होती. सागर दुबईला गेल्यावर सुरुवातीचे 2-3 महिने भोगवेच्या त्या लाल कौलारू बंगल्यात सगळं काही सुरळीत चालल्यासारखं वाटत होतं. सागर दर महिन्याच्या 1 तारखेला न चुकता सानिकाच्या बँक अकाउंटवर मोठी रक्कम पाठवत असे. आईला काही कमी पडू देऊ नकोस, तिला हवं ते खाऊ पिऊ घाल, असं तो फोनवर आवर्जून सांगायचा. सानिकाही फोनवर त्याच्याशी अगदी मधाळ आवाजात बोलायची. अरे सागर, तू अजिबात काळजी नको करूस. आई आणि मी एकदम मजेत आहोत. कालच मी आईसाठी नवीन साडी आणली. पण फोन कट झाला की सानिकाचा चेहरा आणि तिचा आवाज पूर्णपणे बदलायचा. सागरच्या पैशांची चटक लागल्यामुळे तिच्या महत्त्वाकांक्षा आता राक्षसी बनत चालल्या होत्या. तिला आता तो भोगवेचा शांत बंगला आणि सुमतीचं गावरान अस्तित्व नकोसं वाटू लागलं होतं. हळूहळू तिने आपले रंग दाखवायला सुरुवात केली. सुरुवातीला तिने सुमतीच्या वावरण्यावर निर्बंध आणले. तो बंगला सागरने आईच्या स्वप्नाखातर बांधला होता, पण आता सानिका त्या घराची हुकुमशहा बनली होती. एके दिवशी दुपारी सुमती हॉलमध्ये TV बघत बसली होती. तेवढ्यात सानिका बाहेरून आली. तिच्या हातात महागड्या कपड्यांच्या आणि कॉस्मॅटिकच्या पिशव्या होत्या. तिने त्या पिशव्या सोफ्यावर भिरकावल्या आणि ती सुमतीवर डाफरली. आई, मी तुम्हाला किती वेळा सांगितलंय की दुपारी हॉलमध्ये येऊन बसायचं नाही. मी दमून आले, मला शांतता हवी असते आणि तुम्ही हा TVचा आवाज वाढवून बसलात. जा तुमच्या रूममध्ये जाऊन बसा. सुमतीने घाबरून TVचा रिमोट खाली ठेवला. अगं सुनबाई, मी फक्त बातम्या बघत होते. घरात एकटीला करमत नाही म्हणून. करमत नाही तर जाऊन झोपा ना. आणि हो, इथून पुढे माझ्या परवानगीशिवाय हॉलमध्ये यायचं नाही. माझे पुण्याचे फ्रेंड्स इथे विकेंडला येणार आहेत. त्यांनी तुम्हाला अशा अवतारात पाहिलं तर काय इज्जत राहील माझी? सानिका दुसरेपणाने म्हणाली. सुमती निमूटपणे उठून आपल्या खोलीत गेली. तो बंगला तिच्यासाठी आता एक तुरुंग बनू लागला होता. सागरने मोठ्या प्रेमाने तिच्यासाठी एक प्रशस्त बेडरूम बनवून घेतली होती, पण आता सुमती त्या 4 भिंतीतच कैद झाली होती. सानिकाच्या पुण्याच्या मैत्रिणी आता दर विकेंडला भोगवेच्या त्या बंगल्यावर येऊ लागल्या. तिथे मोठ्या आवाजात गाणी लावून पार्ट्या सुरू झाल्या. पिझ्झा, बर्गर आणि महागड्या हॉटेल्समधून मागवलेलं जेवण यायची. घरात दारूच्या बाटल्याही दिसू लागल्या होत्या. त्या सगळ्या वातावरणाची सुमतीला खूप भीती वाटायची. ती आपल्या खोलीचं दार आतून लावून घेऊन देवाची प्रार्थना करत बसायची. जेव्हा पार्ट्या संपायच्या तेव्हा घरभर पसरलेला कचरा, उष्टी ताटं आणि बाटल्या उचलण्याचं काम सानिका सुमतीला सांगायची. आई, बाहेर या आता, गेलेच सगळे. तो हॉल आवरा जरा आणि ती उष्टी ताटं बेसिनमध्ये टाकून ठेवा. सकाळी बाई आल्यावर धुईल. सानिका डोळे चोळत हुकूम सोडायची. ज्या हातांनी सागरला वाढवण्यासाठी आयुष्यभर लोकांची धुणी भांडी केली, त्याच हातांनी आता सुमतीला स्वतःच्याच घरात सुनेच्या मैत्रिणींची उष्टी काढावी लागत होती. सुमतीच्या डोळ्यांतून पाणी यायचं, पण ती मुकाट्याने सगळं आवरायची. सर्वात भयंकर गोष्ट म्हणजे सानिकाने सुमतीच्या जेवणाची आबाळ करायला सुरुवात केली. सागर महिन्याला लाखो रुपये पाठवत होता, पण सानिका त्यातला 1 रुपयाही सुमतीवर खर्च करत नव्हती. ती स्वतः बाहेरून महागडं जेवण मागवून घ्यायची आणि सुमतीसाठी मात्र रात्रीचं उरलेलं शिळं अन्न फ्रीजमध्ये ठेवून द्यायची. एकदा दुपारी सुमतीला खूप भूक लागली होती. सानिका घरात नव्हती. सुमतीने स्वयंपाकघरात जाऊन डबे उघडून पाहिलं तर त्यात काहीच नव्हतं. फ्रीज उघडल्यावर तिला 1 वाटीभर कालची शिळी भाजी आणि 2 कडक झालेल्या पोळ्या दिसल्या. तिने त्या पोळ्या पाण्यासोबत गिळल्या. तेवढ्यात सानिका आली. आई, तुम्ही फ्रीज का उघडलात?
मी सांगितलं होतं ना की किचनमध्ये जास्त लुडबुड करायची नाही. तुम्हाला जेवायला मी देईल तेवढंच खायचं. सानिका रागाने ओरडली. सुनबाई, भूक लागली होती ग. सकाळी पण काही खाल्लं नव्हतं. सुमती थरथरत्या आवाजात म्हणाली. भूक लागली होती तर मला फोन करायचा ना. आणि तुम्हाला बसून खायला किती लागतं? सागरचे पैसे काय झाडाला लागतात का तुम्हाला रोज नवीन पंचपक्वानं करून खायला? तो बिचारा तिथे उन्हातानात राबतोय आणि तुम्हाला इथे चैन करायची आहे. सानिकाने अत्यंत नीचपणे टोमणा मारला. सुमतीच्या काळजात चर्र झालं. माझा सागर तिथे राबतोय ते माझ्यासाठीच ना. पण या पुरीला पैशाचा एवढा माज का आलाय? सुमती विचार करत राहिली. दर रविवारी जेव्हा सागरचा दुबईहून व्हिडिओ कॉल यायचा तेव्हा सानिकाचं नाटक पाहण्यासारखं असायचं. ती सुमतीला एक चांगली साडी नेसायला सांगायची आणि कॅमेऱ्यासमोर तिला मिठी मारून बसायची. हॅलो सागर, बघ आई किती खुश आहेत. आजच मी त्यांना त्यांच्या आवडीचा शिरा करून खाऊ घातला. सानिका अत्यंत गोड आवाजात खोटं सांगायची. सागर स्क्रीनवर आईचा सुकलेला चेहरा पाहून काळजीत पडायचा. आई, तू एवढी बारीक का गं दिसतेस? सानिका तुला जेवायला देत नाही का वेळेवर? सुमतीच्या घशात आवंडा यायचा. तिला लेकाला सगळं खरं सांगून मोकळं व्हावंसं वाटायचं. सागर, मला वाचव रे इथून. ही पोरगी मला उपाशी मारते असं ओढून सांगावंसं वाटायचं. पण तिला सानिकाची भीती वाटायची आणि त्याहीपेक्षा जास्त भीती तिला सागरचा संसार मोडण्याची वाटायची. परदेशात माझा पोरगा एकटा आहे. इथलं ऐकून तो तिथे टेन्शनमध्ये येईल, त्याचं काम बुडेल आणि नवऱ्या बायकोत भांडण कशाला लावायचं? या आईच्या काळजीपोटी ती नेहमी खोटं हसायची. नाही रे बाळा, मी मजेत आहे. सानिका माझी खूप काळजी घेते. वय झालंय ना आता, म्हणून शरीर जरा थकतंय. तू तुझी काळजी घे. सुमती पदराने डोळे पुसत खोटंच सांगायची. सागर समाधानाने फोन ठेवायचा. फोन कट झाला की सानिका सुमतीला ढकलून दूर करायची आणि म्हणायची, बरं झालं काही बोलला नाहीत, नाहीतर सागरने मला काही बोललं असतं तर मी तुम्हाला घरातून हाकलून दिलं असतं. सुमती मुकाट्याने आपल्या खोलीत जायची आणि देवापुढे बसून रडायची. लाल कौलारू बंगल्याचं तिचं स्वप्न आता एका भयानक दुःख स्वप्नात बदललं होतं. सागरने पाठवलेले पैसे सानिकाच्या अंगावर दागिन्यांच्या रूपात झळकत होते आणि ज्या आईसाठी सागरने ते घर बांधलं होतं ती आई त्याच घरात एका भिकाऱ्यासारखं शिळ्या अन्नावर जीवन जगत होती. सागर दुबईला जाऊन आता 3 वर्ष पूर्ण झाली होती. तो तिकडे रात्रंदिवस राबून पैसे पाठवत होता आणि इकडे भोगवेच्या त्या लाल कौलारू बंगल्यात सानिकाचा राक्षसी खेळ दिवसागणिक भयानक होत चालला होता. सुरुवातीला सुमतीला घरात कोंडून ठेवणारी सानिका आता तिच्या अस्तित्वाचा तिरस्कार करू लागली. दर महिन्याला सागरकडून येणारे लाखो रुपये सानिकाला स्वतःच्या आणि तिच्या मैत्रिणींच्या चैनीसाठीही कमी पडू लागले होते. सुमतीचा औषध पाण्याचा आणि जेवणाचा खर्च तिला आता अक्षरशः नकोसा वाटत होता. एके दिवशी दुपारी सानिका बाहेरून आली. तिच्या हातात काहीतरी नवीन खरेदी होती आणि चेहऱ्यावर एक विचित्र चीड होती. तिने सुमतीच्या खोलीत जाऊन तिचा तो जुना पत्र्याचा डबा आणि त्यातलं मोजकेच कपडे बाहेर हॉलमध्ये भिरकावले. सुमती धावत हॉलमध्ये आली. अगं सुनबाई, हे काय करतेस? माझे कपडे असे बाहेर का फेकलेस? सानिकाने डोळे वटारले आणि ती मोठ्याने ओरडली. तुम्हीच या घरातून बाहेर जायची वेळ आली आता. मी कंटाळले तुमच्या दररोजच्या आजारपणाला आणि त्या खोकल्याला. माझ्या मैत्रिणी येतात तेव्हा मला लाज वाटते तुमची. सागरने घर माझ्या नावावर केलंय आणि मी या घराची मालकी नाही. मला माझ्या घरात तुमचं हे म्हातारं आणि रोगट शरीर नको आहे. सुमतीच्या पायाखालची जमीनच सरकली. पोरी, असं काय बोलतेस? मी कुठे जाऊ या वयात? माझा सागर परदेशात आहे. तो परत येईपर्यंत मला तरी घरात राहू दे ग. मी एका कोपऱ्यात पडून राहीन, तुला काही त्रास देणार नाही. सुमती रडत रडत सानिकाचे पाय धरू लागली. पण सानिकाने तिला झिडकारलं. नाही, एक क्षणही नाही. तुम्ही आत्ताच्या आत्ता इथून चालत्या का? आणि हो, जर तुम्ही सागरला फोन करून काहीही सांगितलं तर मी त्याला सांगेन की तुम्ही घरातून माझे 2 लाखांचे दागिने चोरले आणि कोणातरी भिकाऱ्याला विकले. तुमचा तो भोळा मुलगा माझ्यावर जीव टाकतो. तो तुमचा ऐकणार नाही, माझंच ऐकेल आणि मग मी पोलिसात तक्रार करेन. वयाच्या 70ीत जेलची हवा खायची नसेल ना तर गुपचूप इथून निघून जा. सानिकाने सुमतीचे कपडे आणि डबा एका जुन्या साडीत गुंडाळला आणि तो गठ्ठा सुमतीच्या हातात देऊन तिला थेट बंगल्याच्या बाहेर ढकलला. घराचा तो मोठा लोखंडी दरवाजा सुमतीच्या तोंडावर धाडकन बंद झाला. ज्या लाल कौलारू घराचं स्वप्न सुमतीने पाहिलं होतं, ज्या घरासाठी तिच्या पोटच्या गोळ्याने 7 समुद्रा पार जाऊन हाडाचं पाणी केलं होतं, त्याच घराच्या दारात आज ती भिकाऱ्यासारखी उभी होती. सुमतीने खूप वेळ दारावर डोकं टेकवून रडत रडत सानिकाला हाक मारली, पण आतून फक्त म्युझिक सिस्टीमचा मोठा आवाज येऊ लागला.
शेवटी सुमतीने तो फाटक्या साडीचा गठ्ठा उचलला आणि ती मुकाट्याने वळली. तिला कुठे जायचं हेच समजत नव्हतं. गावातल्या ओळखीच्या लोकांकडे गेली असती तर त्यांनी प्रश्न विचारले असते आणि सानिकाने खरंच दागिन्यांच्या चोरीचा आळ घेतला तर सागरची गावात बेअब्रू होईल, त्याचा संसार मोडेल या भीतीने सुमतीने कोणाकडेच न जाण्याचा निर्णय घेतला. ती चालत चालत गावाच्या अगदी बाहेर नदीच्या पलीकडे असलेल्या एका निर्जन वस्तीकडे गेली. तिथे एक अतिशय जुनी, पडकी आणि निम्मी मोडलेली झोपडी होती. ती झोपडी कोणाची होती हे कोणालाच माहीत नव्हतं. आजूबाजूला फक्त रानगवत, काटेरी झुडपं आणि नदीचा खळखळाट होता. झोपडीच्या छपरावर फक्त काही मोडके पत्रे आणि प्लॅस्टिकचे तुकडे होते. आतमध्ये कुबट वास येत होता आणि जमिनीवर ओल होती. सुमतीने त्याच झोपडीत आपला तो फाटक्या साडीचा गठ्ठा ठेवला आणि एका कोपऱ्यात ती रडत बसली. हे देवा, माझ्या नशिबात हे काय वाढून ठेवलेस तू? माझ्या लेकाला वाटते की त्याची आई राणीसारखी राहते आणि इथं मी या कुत्रा मांजरासारखी या घाणीत पडून आहे. तिने हंबरडा फोडला. पुढची 2 वर्षे सुमतीने त्या नरकात काढली. तिच्या अंगावरची तीच एक जुनी विरलेली नऊवारी साडी होती. तिला इतकी ठिगळं लावली होती की मूळ साडीचा रंग कोणता हेच आता ओळखता येत नव्हतं. थंडीच्या दिवसात त्या कुडकुडणाऱ्या थंडीपासून वाचण्यासाठी सुमती त्याच साडीच्या पदराने स्वतःला गुंडाळून रात्रभर थरथरायची. पावसाळ्यात छपरातून पाणी गळायचं तेव्हा ती एका कोपऱ्यात प्लॅस्टिकचा तुकडा डोक्यावर घेऊन रात्रभर जागी असायची. जेवणाची अवस्था तर त्याहून वाईट होती. सुमतीला कधीच कुणापुढे हात पसरण्याची सवय नव्हती, पण पोटाची भूक कुणाला चुकले. ती रोज सकाळी गावाच्या वेशीवरच्या मंदिराजवळ जाऊन बसायची. तिथे कोणीतरी भाविक आलं तर त्यांच्याकडे हात पसरून 2 घास मागायची. कधी कुणी शिळी भाकरी द्यायचं तर कधी कुणी 2 रुपये. त्या 2 रुपयात ती कधी वडापाव खायची तर कधी फक्त नदीचं पाणी पिऊन पोट भरायची. सुमतीचं शरीर आता पार खंगून गेलं होतं. डोळे खोल गेले होते. चेहऱ्यावरच्या सुरकुत्या आणखी वाढल्या होत्या आणि चालताना तिला काठीचा आधार घ्यावा लागायचा. पण एवढ्या भयंकर नरकातना भोगत असूनही दर रविवारी जेव्हा सागरचा फोन यायचा तेव्हा मात्र सुमतीच्या अंगात कुठून तरी एक वेगळीच ताकद यायची. सानिकाने ठरवून दिलेल्या वेळेला सुमती गावच्या एस टी स्टँडजवळच्या फोन बूथवर जायची, कारण सानिका तिला घरी येऊ देत नव्हती आणि सागरला वाटायचं की आई मंदिरातून बायतानाच बाहेरूनच फोन करते. हॅलो आई, कशी आहेस का तू? जेवलीस का वेळेवर? सागरचा तो प्रेमळ आणि काळजीत बुडलेला आवाज ऐकला की सुमतीच्या डोळ्यांतून घळाघळा पाणी व्हायचं. तिला ओक्साबोक्षी रडून सांगावं असं वाटायचं, सागर मला वाचव रे बाबा. मी गेले 4 दिवस काहीच खाल्लं नाही. माझी साडी फाटली आहे. मी एका पडक्या झोपडीत मरणाची वाट बघते आणि तुझी बायको इथं बंगल्यात चैन उडवते. पण सुमतीच्या मातृत्वाने तिला नेहमीच रोखलं. माझा पोरगा तिथे माझ्यासाठीच राबतोय ना, तो येढ्या लांबून काहीच करू शकणार नाही. उलट त्याला तिथे काम सोडून यावं लागेल, त्याचा संसार मोडेल आणि त्याची नोकरी जाईल. मी म्हातारी आज ना उद्या मरणारच आहे, मग माझ्यासाठी लेकाचा वाटोळा कशाला करू? सुमती घशात अडकलेला तो हुंका गिळायची, डोळे पुसायची आणि चेहऱ्यावर खोटं असं आणून म्हणायची, मी एकदम मजेत आहे रे लेका. सानिका खूप काळजी घेते माझी. आज सकाळीच तिने मला मस्त शिरा करून खाऊ घातला. तू तुझी काळजी घे बाबा आणि पैसे पाठवतोस ना वेळेवर सुनेला, काही कमी पडू देऊ नकोस तिला. हो आई, मी कालच तिला पैसे पाठवले आणि आई आता फक्त 1च वर्ष राहिलं आहे माझ्या प्रोजेक्टचं. मी लवकरच येईन तुला कायमचं न्यायला, सागर आश्वासक स्वरात सांगायचा. फोन कट झाला की सुमती पुन्हा त्याच एस टी स्टँडच्या एका कोपऱ्यात बसून हुंके देऊन रडायची आणि मग आपली ती फाटकी साडी सावरत काठी टेकत टेकत पुन्हा त्या अंधाऱ्या कुबट आणि गळक्या झोपेच्या दिशेने चालायला लागायची. ती नदी काठावरची ती झोपडी आता तिचं जग बनली होती आणि तिकडे तो लाल कौलारू बंगला सानिकाच्या खोटाडेपणाने आणि चैनीने दुमदुमत होता. सुमतीला वाटायचं की कदाचित याच झोपडीत आपला शेवट होईल आणि आपला सागर कधीच आपलं हे दुःख पाहू शकणार नाही. पण नशिबाचे फासे वेगळेच पडणार होते. 5 वर्षांचा काळ कसा भुरकन उडून गेला हे सागरलाही समजलं नाही. दुबईच्या त्या रखरखत्या वाळवंटात त्याने स्वतःला कामात असं काही झुकून दिलं होतं की आज तो फक्त एक साधा इंजिनियर राहिला नव्हता. त्याच्या अफाट बुद्धिमत्तेमुळे आणि अत्यंत प्रामाणिकपणामुळे कंपनीने त्याला चक्क पार्टनर बनवलं होतं. सागरने स्वतःची एक कन्स्ट्रक्शन कंपनीही सुरू केली. आज तो एक अब्जाधीश बिझनेसमॅन झाला होता. पैशांची त्याच्याकडे कोणतीही कमी नव्हती. बँक बॅलन्स कोटींच्या घरात गेला होता. पण या सगळ्या यशाच्या शिखरावर आणि पैशांच्या राशीवर बसलेला असतानाही त्याच्या मनात फक्त एकच ध्यास होता, आपली आई सुमती.
आईने माझ्यासाठी आयुष्यभर जे काही भोगलं, दुसऱ्यांची उष्टी काढली, त्याचं पांग फेडण्याची वेळ आता आली आहे, असा विचार करत सागरने आपला दुबईचा गाशा गुंडाळला. आज तो आईसाठी आणि सानिकासाठी भरपूर खरेदी करून परतत होता. आईला कोणतीही पूर्वकल्पना न देता तिला एक सुखद आणि भक्कम सरप्राईज देण्यासाठी तो थेट विमानाने मुंबईला उतरला आणि तिथून एका आलिशान गाडीने भोगवेच्या दिशेने निघाला. गाडीत बसल्यापासून त्या डोळ्यांसमोर आईचा तो सुरकुतलेला पण हसरा चेहरा येत होता. आज आईला मिठी मारून सांगेन, आई आता कसलीच चिंता नाही, तुझा सागर आलाय कायमचा, आता फक्त सुख आणि सुखच आहे. या विचाराने त्याचा ओढ भरून येत होता. गाडी भोगवेच्या त्या लाल कौलारू बंगल्यासमोर येऊन थांबली. बाहेरून घर एकदम सकाकत होतं. दारात सानिकाची नवीन महागडी कार उभी होती. सागरने गाडीतून उतरून अत्यंत उत्साहात बंगल्याचं लोखंडी गेट उघडलं. तो आत गेला. आई, ए आई, बघ कोण आलंय. सानिका, कुठे आहात दोघी? सागरने मोठ्या उत्साहात आणि आनंदी आवाजात हाक मारली. घरातून कोणताच आवाज आला नाही. फक्त कुठून तरी इंग्रजी गाण्यांचा मंद आवाज येत होता. सागरने पुन्हा मोठी हाक मारली. तेव्हा वरच्या मजल्यावरून हाय हिल्सचा टकटक आवाज करत सानिका खाली आली. तिने अत्यंत महागडा आणि मॉडर्न वेस्टर्न ड्रेस घातला होता. कानात मोठी इयरिंग्स, डार्क मेकअप आणि सेट केलेले केस. सागरला अचानक दारात उभं बघून तिच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला. तिच्या हातातला महागडा मोबाईल खाली पडता पडता वाचला. तिचा चेहरा एकदम पांढरा फटक पडला, जणू तिने एखादं भूत पाहिलं होतं. सागर, तू अचानक काहीही न सांगता? म्हणजे तू पुढच्या महिन्यात येणार होतास ना? सानिका अडखळत आणि प्रचंड घाबरलेल्या कापऱ्या आवाजात म्हणाली. हो, सरप्राईज. म्हटलं आईला आणि तुला एकदम धक्का देतो. पण आई कुठे आहे? हॉलमध्ये नाही आहे, टी व्ही पण बंद आहे. झोपले का आत? सागरने आजूबाजूला नजर फिरवत हसत विचारलं. सानिकाने पटकन स्वतःला सावरण्याचा आणि चेहऱ्यावरचा घाम लपवण्याचा प्रयत्न केला. चेहऱ्यावर एक अत्यंत खोटं आणि ओढून ताडून आणलेलं हसू आणत ती म्हणाली, आई मंदिरात गेल्या आहेत. हो, आज गुरुवार आहे ना, म्हणून दत्त मंदिरात गेल्या आहेत त्या. सागरने भिंतीवरच्या घड्याळाकडे पाहिलं. दुपारचे 3 वाजले होते. दुपारी 3 वाजता सानिका? आणि आई कधीपासून एवढ्या उन्हात बाहेर जायला लागली? तिचे पाय दुखतात ना? सागरच्या आवाजातला उत्साह आता संपला होता आणि तिथे एका बारीकशा संशयाने जागा घेतली होती. नाही, म्हणजे मंदिरातून त्या त्यांच्या एका मैत्रिणीकडे गेल्या आहेत. तिथेच भजन वगैरे असतं ना दुपारचं, बायकांचा वेळ जातो म्हणून तिथेच आहेत. सानिकाने घाईघाईत दुसरा खोटा बहाणा रचला, पण तिच्या कपाळावर आलेला घाम सागरेच्या तीक्ष्ण नजरेतून सुटला नाही. सागर काहीच न बोलता थेट आईच्या बेडरूममध्ये गेला. बरं, मी बॅग ठेवतो आईच्या रूममध्ये, असं म्हणत त्याने दरवाजा उघडला आणि तो जागीच दिसला. ती खोली पूर्णपणे रिकामी होती. तिथे आईचा तो लाकडी पलंग नव्हता, तिचे कपडे नव्हते, कोपऱ्यात असलेली तिची देवाची छोटीशी तसबीरही नव्हती. त्या खोलीत आता फक्त काही रिकामे खोटे, बूट आणि सानिकाचे काही जुने डबे ठेवले होते. खोलीला एक प्रकारचा कुबट वास येत होता, जणू तिथे कित्येक महिने कुणीच राहिलं नव्हतं. ती खोली आता एक स्टोरूम बनली होती. सागर झटक्यात मागे वळून पाहिलं. सानिका दारातच उभी होती. तिचे हात थरथरत होते आणि ती ओठ चावत होती. सानिका, हे काय आहे? सागरचा आवाज आता दबलेला पण अत्यंत भयानक होता. आईची खोली अशी गोडाऊन का बनली आहे? तिचे कपडे कुठे आहेत? तिचा पलंग कुठे आहे? माझी आई कुठे झोपते? ते आईना खाली झोपायला आवडतं ना, त्यांना तो पलंग नको होता म्हणून त्यांनी पलंग काढून टाकायला सांगितला. सानिका पुन्हा खोटं बोलली, पण यावेळी तिचा आवाज साथ देत नव्हता. गप्प बस. सागरचा आवाज एवढा मोठा होता की सानिका दचकून 2 पावलं मागे गेली. तू माझ्याशी खोटं बोलतेस. माझ्या आईने माझ्याकडे एकदा हिची तक्रार केली नाही, पण आता मला तुझा संशय येतो. ही खोली बघून स्पष्ट दिसतंय की ते कित्येक महिने कुणीच राहत नाहीये. मला आत्ताच्या आत्ता खरं सांग, माझी आई कुठे आहे आणि ती या घरात का राहत नाहीये? ती घरातच राहते, तू माझ्यावर का ओरडतोयस? मी तुझी बायको आहे. सानिकाने स्वतःचा बचाव करण्यासाठी आणि सागरला गप्प करण्यासाठी आवाज चढवण्याचा प्रयत्न केला. तुझ्या आईलाच गावात रिकामं फिरण्याची हौस आहे. मी काय करू त्याला? मी काय त्यांना बांधून ठेवू का घरात? पण सागर आता तिच्या कोणत्याही भूलथापांना, नाटकांना बळी पडणार नव्हता. तो रागाने पाय आपटत घराबाहेर पडला. तू थांब इथेच, मी शोधून काढतो माझ्या आईला, असं म्हणत तो तडक गेटबाहेर आला. त्याचं काळीज जोरजोरात धडधडत होतं. काहीतरी खूप भयंकर, काहीतरी अघटित घडलंय याची त्याला आतून जाणीव होत होती. तो वेड्यासारखा चालत गावाच्या मुख्य चौकात आला. तिथे एक जुनं किराणा मालाचं दुकान होतं.
ते दुकान पाटलाचं होतं. हे तेच पाटील काका होते ज्यांच्या घरी सुमतीने कधी काळी धुणी भांडी केली होती आणि जे सागरला लहानपणापासून ओळखत होते. सागरने धापा टाकत दुकानात प्रवेश केला. पाटील काका, ओळखलत का? मी सागर, सुमतीचा मुलगा. पाटील काकांचा चेहरा सागरला बघून एकदम बदलला. त्यांच्या डोळ्यात आधी आश्चर्य होतं, पण त्याहून अधिक दुःख आणि प्रचंड संताप होता. ते जागेवरून उठले आणि सागरजवळ आले. सागर, अरे तू कधी आलास लेका? आणि तू तू असा कसा रे वागलास तुझ्या जन्मदात्रीसोबत? मोठा साहेब झालास, परदेशात जाऊन पैसे कमावलेस, पण ज्या माऊलीने स्वतःच्या रक्ताचं पाणी करून तुला वाढवलं, दुसऱ्यांची उष्टी काढली, तिला असं वाऱ्यावर सोडलंस? अरे थोडी तरी लाज वाटायला हवी होती तुला. पाटील काकांच्या आवाजातला संताप आणि वेदना ऐकून सागरला काहीच समजेना. काका, तुम्ही हे काय बोलताय? मी आईला वाऱ्यावर असं कसं सोडेन? मी दर महिन्याला लाखो रुपये पाठवते सानिकाकडे. आईसाठीच तर तो एवढा मोठा बंगला बांधलाय. पण आज आलो तर आई घरात कुठेच नाहीये. कुठे आहे माझी आई? सागरचा आवाज आता पूर्णपणे रडवेला आणि हतबल झाला होता. हे ऐकून पाटील काकांनी स्वतःच्या कपाळावर हात मारला. अरे वेड्या पोरा, कसले पैसे आणि कसला बंगला? तुला खरंच काहीच माहीत नाहीये? अरे त्या तुझ्या बायकोने, त्या सानिकाने तुझ्या आईला 3 वर्षांपूर्वीच घरातून हाकलून दिलंय. तिचे कपडे रस्त्यावर फेकून दिले होते तिने. हे वाक्य ऐकताच सागरच्या डोक्यात जणू हजारो व्होल्टची वीज कोसळली. हाकलून दिलंय? माझी आई? माझी आई 3 वर्षांपासून त्या घरात राहत नाहीये? त्याला श्वास घेता येईना. त्याचा घसा सुकला. नाही रे बाबा, आई ती तुझी बायको इथं रोज पार्ट्या करते, मैत्रिणीसोबत चेन करते. आणि तुझी ती गरीबडी आई, ती गावाबाहेर नदीच्या काठावर एका पडक्या मोडक्या झोपडीत राहते. कुणी काही भीक दिली तर खाते, नाहीतर उपाशीच झोपते. तिची अवस्था बघवली जात नाही रे पोरा. आम्ही तिला मदत करायला गेलो तर ती म्हणते, नका रे माझ्या लेकाला सांगू, तो परदेशात आहे, त्याचा संसार मोडेल. अरे ती म्हातारपणी मरणयातना भोगते आणि तुझ्या त्या खोटाड्या बायकोने तुला अंधारात ठेवलंय. ती आई तुझ्यासाठी आजही एसटी स्टँडवर खोटं बोलून फोन करते. पाटील काकांचे शब्द सागरच्या कानात उकळत्या शिशासारखे ओतले जात होते. त्याचे पाय लटपटू लागले. त्याच्या पायाखाली जमीन अक्षरशः सरकली. आई? माझी आई झोपडीत भीक मागून खाते आणि सानिकाने तिला हाकलून दिलं? त्याला स्वतःचीच आणि स्वतःच्या कमावलेल्या त्या अफाट पैशांची किळस येऊ लागली. ज्या आईने त्याला स्वतः उपाशी राहून वाढवलं, तिला त्याच्याच पैशांनी आणि त्याच्याच बायकोने रस्त्यावर आणलं होतं. तो दुबईत AC केबिनमध्ये बसून लाखो रुपये गमत होता आणि त्याची आई इकडे फाटकी साडी नेसून 3 वर्ष नरकात राहत होती. सागरच्या डोळ्यांतून अश्रूंचा बांध फुटला. रागाने, प्रचंड दुःखाने आणि स्वतःच्या गुन्हेगारी भावनेने त्याचा चेहरा लालगुंद झाला. तो एकही शब्द न बोलता दुकानातून बाहेर पडला. त्याला सानिकाला तिथे जाऊन जाब विचारायचा होता. तिला फाडून खावंसं वाटत होतं. पण त्याहीपेक्षा त्याला आता फक्त आणि फक्त एकच गोष्ट हवी होती, त्याची आई, त्याची उपाशी असलेली आई. त्याने नदीच्या दिशेने वेड्यासारखी धाव घेतली. आई, मला माफ कर ग, मी येतोय आई, तुझा सागर येतोय, असं मनातल्या मनात ओढत तो त्या निर्जन काट्याकुट्यांच्या रस्त्यांवर नदीच्या त्या भयंकर झोपडीकडे जीवाच्या आकांताने धावत सुटला. सागर वेड्यासारखा धावत होता. पायातले महागडे बूट कधीच निसटून गेले होते. नदीच्या दिशेने जाणाऱ्या त्या निर्मनुष्य काट्याकुट्यांच्या वाटेवरचे काटे त्याच्या पायाला टोचत होते. रक्ताची बळबळ होत होती, पण त्याला त्या वेदनांची जाणीवच नव्हती. त्याच्या डोक्यात फक्त आणि फक्त पाटील काकांचे शब्द घुमत होते. तुझी आई 3 वर्ष झोपडीत राहते, भीक मागून खाते. धापा टाकत स्वतःला सावरत तो नदीकाठच्या त्या ओसाड वस्तीत पोहोचला. समोरच एका उकाड्यासारखी मुळकळीस आलेली झोपडी उभी होती. छपरावर अर्धवट तुटलेले पत्रे आणि कुजलेले प्लास्टिकचे कागद टाकले होते. भिंतींना मोठ्या भेगा पडलेल्या आणि आतून येणारा तो कुबट कोंदट वास. सागरचा श्वास गुदमरला. माझी आई इथे राहते? त्याच्या काळजात हजारो सुया खुपसल्यासारख्या वेदना होऊ लागल्या. थरथरत्या हातांनी त्याने झोपडीच्या दाराला लावलेला तो फाटक्या गोंदपाटाचा पडदा बाजूला गेला. आत भयंकर अंधार होता. डोळे सरल्यावर एका कोपऱ्यात त्याला एक आकृती दिसली. एका फाटक्या कुजक्या चटईवर एक हाडांचा सापळा बसला होता. अंगावरतीच नऊवारी साडी, जी आता ठिगळ लावून लावून एका चिंधीसारखी दिसत होती. डोळे खोल गेलेले, गालांची हाडं वर आलेली आणि हातपाय म्हणजे नुसत्या काड्या. ती सुमती होती, त्याची आई. ती थरथरत्या हाताने एका डब्यातल्या पाण्यात कुणीतरी दिलेली 2 दिवसांची शिळी कडक झालेली भाकरी भिजवून ती मऊ करण्याचा प्रयत्न करत होती, जेणेकरून ती दात नसलेल्या हिरड्यांनी चावता येईल. आई,
सागरच्या घशातून एक अत्यंत केविलवाणा फाटका आवाज बाहेर पडला. त्या आवाजाने सुमतीने वर पाहिलं. दारात उभ्या असलेल्या सागरला पाहून तिच्या हातातला तो भाकरीचा तुकडा खाली जमिनीवर पडला. तिला तिच्या म्हाताऱ्या अंधुक झालेल्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. सागर, माझा बाळ! तिच्या सुकलेल्या थरथरणाऱ्या ओठातून शब्द फुटले. सागरला स्वतःचा तोल सावरता आला नाही. तो धावतच पुढे गेला आणि थेट त्या कुचक्या जमिनीवर आईच्या पायांवर कोसळला. त्याने आईचे ते भेगाळलेले मातीने भरलेले पाय घट्ट धरले आणि तो लहान मुलासारखा ढसाढसा रडू लागला. आई, मला माफ कर ग. मी हे काय करून ठेवलं? मी किती मोठा पापी आहे ग. मी तिथे परदेशात मखमली गादीवर झोपत होतो आणि माझी आई इथे या नरकात, या उकिरड्यावर खितपत पडली होती. मी करोडो रुपये कमवले ग आई, पण माझा 1 रुपयाही तुझ्या कामी आला नाही. मी नालायक आहे आई, मला शिक्षा कर ग. सागरचा टाहो त्या रिकाम्या झोपडीत घुमत होता. त्याला स्वतःच्या त्या अब्जाधीश असण्याची, त्या पैशांची आणि स्वतःच्या अस्तित्वाची किळस येत होती. सुमतीला आपल्या लेकाची ती अवस्था बघवेना. स्वतः सलग 3 वर्ष नरकयात्रा भोगूनही, अर्धपोटी राहूनही तिचं मातृहृदय फक्त मुलाच्या दुःखाने तीळ तुटत होतं. तिने आपल्या थरथरत्या काडकुळ्या हातांनी सागरचं डोकं छातीशी धरलं. अरे, रडू नकोस माझ्या लेका, शांत हो. मी ठीक आहे रे बाळा, मला काय झालंय? मी एकदम मजेत आहे. ती स्वतःच्या डोळ्यांतून वाहणाऱ्या अश्रूंच्या धारा पुसत खोटच हसून म्हणाली, तू ठीक आहेस? 3 वर्ष या अंधाऱ्या झोपडीत भीक मागून खाल्लीस आणि म्हणतेस ठीक आहेस? का आई? का लपवलंस माझ्यापासून? दर रविवारी फोनवर खोटं का बोललीस माझ्याशी? का नाही सांगितलंस त्या सानिकाने तुला घराबाहेर काढलं ते? सागर रागाने आणि दुःखाने विचारत होता. सुमतीने सागरच्या डोक्यावरून मायेने हात फिरवला. अरे बाळा, सानिका पोरगी लहान आहे रे अजून. तिला नसेल आवडत माझा म्हातारीचं घरात असणं. आणि पैशांचं म्हणशील तर तिला लागले असतील रे पैसे मैत्रिणीसोबत फिरायला आणि नटायला मोरडायला. तिला काही बोलू नकोस हां. तुझा संसार नव्याने सुरू झालाय. माझ्या म्हातारीपायी तू तुझ्या बायकोशी भांडू नकोस लेका. माझा आजचा दिवस उद्याचा नाही. मी इथेच बरी आहे रे बाबा, तू सुखात राहा. नवरा बायकोत माझ्यामुळे दुरावा नको. आईचे हे शब्द ऐकून सागराच्या काळजाचे हजारो तुकडे झाले. जिने मला घराबाहेर हाकलून रस्त्यावर आणलं, भीक मागायला लावली, तिचं घर मोडू नये म्हणून माझा पोरगा तिला काही बोलू नये ही आईची निस्वार्थ भावना ऐकून तो सुन्न झाला. त्याला जाणवलं की त्याची आई देवापेक्षाही मोठी आहे आणि त्याची बायको एका सैतानापेक्षाही भयानक. त्याच्या डोळ्यात आता पश्चातापाचे अश्रू आणि सानिकाबद्दलचा भयंकर संताप एकत्र दाटून आला. त्याने आपले डोळे पुसले. तो झटक्यात उभा राहिला. बस आई, आता एक शब्दही बोलू नकोस. तुझा लेक जिवंत असताना तू या कुबट झोपडीत आणखी 1 सेकंदही राहणार नाहीस. मी सगळं संपवून आलो आई. आता मी तुला सोडून कुठेच जाणार नाही. सागरने अत्यंत ठाम आणि आवेगाने सांगितलं. त्याने खाली वाकून सुमतीला आपल्या दोन्ही हातांवर अलगद उचलून घेतलं. जेव्हा त्याने आईला उचललं तेव्हा त्याला जाणवलं की तिच्या शरीरात आता काहीच उरलं नव्हतं. ती एका लहान बाळासारखी हलकी झाली होती, नुसता हाडांचा सापळा. हे जाणवताच सागरच्या डोळ्यातून पुन्हा गरम अश्रू उघळले आणि ते थेट सुमतीच्या सुरकुतीला चेहऱ्यावर पडले. तुझा सागर आलाय ग आई. आता या जगातील कोणतीच ताकद तुला माझ्यापासून दुरावू शकणार नाही. सागरने आईला छातीशी घट्ट धरलं. सुमतीनेही आपल्या लेकाच्या गळ्याला मिठी मारली. कित्येक वर्षांनी तिला सुरक्षित आणि उबदार वाटत होतं. सागरने नदीकाठच्या त्या भयंकर झोपडीतून आईला उचललं आणि थेट स्वतःच्या आलिशान गाडीत बसवलं. वाटेत त्याने शहरातल्या सर्वात मोठ्या आणि महागड्या हॉस्पिटलमध्ये फोन करून सर्व व्यवस्था करायला सांगितली. हॉस्पिटलमध्ये पोहोचता डॉक्टरांच्या टीमने सुमतीवर तातडीने उपचार सुरू केले. सलाईन लावलं गेलं. रक्ताच्या चाचण्या झाल्या. डॉक्टरांनी सागरला केबिनमध्ये बोलावून सांगितलं, तुमच्या आईच्या शरीरात कुपोषणामुळे काहीच उरलं नव्हतं. त्या आता अत्यंत अशक्त झाल्या आहेत, पण काळजी करू नका. योग्य उपचार आणि चांगल्या आहाराने त्या लवकरच बऱ्या होतील. काचेच्या दारातून सलाईन लावलेल्या आणि शांत झोपलेल्या आपल्या आईकडे बघताना सागरचे डोळे पुन्हा पाणावले. पण आता त्या अश्रूंची जागा एका भयंकर संतापाने घेतली होती. ज्या राक्षसीने त्याच्या आईची ही अवस्था केली होती तिचा हिशोब चुकता करण्याची वेळ आली होती. सागर दवाखान्यामधून तडक बाहेर पडला. त्याची गाडी भोगवेच्या त्या लाल कौलारू बंगल्यासमोर येऊन थांबली. गाडीचा दरवाजा जोरात आपटून तो घरात शिरला. सानिका हॉलमध्ये अत्यंत अस्वस्थ अवस्थेत येरझाऱ्या घालत होती. सागरला एकट्याला आणि रागाने लालबुंद झालेल्या अवस्थेत घरात शिरताना बघून तिची बोबडीच वळली.
सागरने हॉलमध्ये पडलेली तिची एक मोठी ट्रॅव्हलिंग बॅग उचलली आणि सानिकाच्या अंगावर भिरकावली. पॅक कर तुझं सामान, आत्ताच्या आत्ता, आणि चालती हो या घरातून. सागरचा आवाज एखाद्या डरकाळीसारखा घरभर घुमला. सानिका घाबरून मागे सरकली. सागर, तू काय बोलतोयस? मी तुझी बायको आहे. आणि आई कुठे आहेत? त्या सापडल्या की नाही? तिने अजूनही खोटेपणाचा बुरखा पांघरण्याचा केविलवाना प्रयत्न केला. माझी आई मला सापडले सानिका, आणि ती कुठे सापडले माहिती आहे? गावाबाहेरच्या एका उकड्यासारख्या झोपडीत, जिथं तू तिला 3 वर्षांपूर्वी हकलून दिलं होतंस. सागरने तिच्या डोळ्यात डोळे घालत असा काही संताप व्यक्त केला की सानिकाचे पाय लटपटू लागले. माझ्या आईने स्वतःच्या रक्ताचं पाणी करून मला वाढवलं, आणि तू माझ्याच पैशावर मास करत तिला रस्त्यावर भीक मागायला लावलीस. मी महिन्याला लाखो रुपये पाठवत होतो, त्यातली एक साधी भाकरी देता नाही आली तुला माझ्या आईला. हे ऐकताच सानिकाचा बुरखा टराटरा फाटला. तिला समजलं की आता तिचे कोणतेच खोटे अश्रू आणि बहाणे चालणार नाही. ती धपकन खाली बसली आणि सागरचे पाय धरून रडू लागली. मला माफ कर सागर, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. मला पैशांचा माज आला होता. मला ती म्हातारी घरात नको होती म्हणून मी हे पाप केलं. पण मला सोडून देऊ नकोस. मी तुझ्याशिवाय कुठे जाऊ? माझ्याकडे काहीच नाही आहे. प्लीज मला आणखी एक संधी दे. सागरने अत्यंत तिरस्काराने आपले पाय मागे घेतले. संधी? तू माझ्या आईला एक वेळचं जेवण देण्याची संधी दिलीस का? 4 वर्ष तू माझ्याशी खोटं बोलत राहिलीस. बायको म्हणजे अर्धांगिनी असते, सुखदुःखात साथ देणारी असते. पण तू एक राक्षसी नाहीस, पैशांची हाव असलेली एक चिटकीण. सागरने खिशातून एक पाकिट काढलं आणि सानिकाच्या तोंडावर फेकून मारलं. हे घे, हे घटस्फोटाचे पेपर्स आहेत. माझ्या वकिलाने तयार ठेवले होते. यावर सही कर आणि चालती हो इथून. आणि हो, या घरातील एकही वस्तू, एकही दागिना तू सोबत नेऊ शकणार नाहीस. तू फक्त तुझ्या कपड्यांनिशी इथून बाहेर पडणार आहेस. सानिकाने डोळे विस्फारून त्या कागदांकडे पाहिलं. तिचं सगळं वैभव, ती श्रीमंती, ते दागिने, सगळं एका क्षणात मातीत मिसळलं होतं. कर्माचं फळ तिला इथेच आणि असंच मिळालं होतं. ज्या सुमतीला तिने रस्त्यावर आणलं होतं त्याच रस्त्यावर आज ती स्वतः भिकाऱ्यासारखी उभी राहिली होती. सानिकाने मुकाट्याने आपले कपडे बॅगेत भरले आणि रडत रडत मान खाली घालून ती कायमची त्या घरातून निघून गेली. तिच्या पापांची शिक्षा तिला आयुष्यभरासाठी मिळाली होती. इकडे हॉस्पिटलमध्ये महिन्याभर चाललेल्या उत्तम उपचारानंतर सुमती आता पूर्णपणे बरी झाली होती. तिच्या गालांवर पुन्हा थोडी लाली आली होती आणि चेहऱ्यावर शांत हास्य होते. सागर तिला डिस्चार्ज मिळताच थेट त्या लाल कलर बंगल्याजवळ घेऊन आला. पण आज त्या बंगल्याबाहेर एक मोठी पाटी लागली होती. सुमती बालसदन, अनाथ मुलांचा आश्रम. सुमतीने आश्चर्याने सागरकडे पाहिलं. सागर हसून म्हणाला, आई, ज्या घरात तुझ्यासारख्या माऊलीला मरण यातना भोगाव्या लागल्या त्या घरात आता आपण कधीच राहणार नाही. हे घर मी आजपासून अनाथ आश्रमाला दान केलंय. ज्या मुलांना आई वडील नाहीत त्यांना आता या घरात छप्पर मिळेल. इथून पुढे या वास्तूत कुणाचे अश्रू नाही तर लहान मुलांचं हसू घुमेल. सुमतीच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले. तिने लेकाला जवळ घेत त्याच्या कपाळावर मायेची फुंकर घातली. माझा बाळ, आज तू खऱ्या अर्थाने खूप मोठा माणूस झालास रे. आई, आता मोठा माणूस वगैरे काही नाही. मी ठरवले. मी माझा दुबईचा बिझनेस इथूनच भारतातूनच सांभाळणार आहे. मी तुझ्यासाठी शहरात एक सुंदर आणि सुरक्षित घर घेतले. आता इथून पुढचा माझा प्रत्येक श्वास, माझा प्रत्येक क्षण फक्त आणि फक्त तुझ्यासाठी असेल. पैसा कधीही कमवता येतो ग आई, पण तुझ्यासारखी आई आणि तुझं हे प्रेम परत कुठे मिळणार. सागरने आईला आपल्या आलिशान गाडीत बसवलं. आज खऱ्या अर्थाने सुमतीच्या आयुष्यातील अंधार कायमचा संपला होता आणि एका नव्या सुखी पर्वाची पहाट झाली होती. पैसा, संपत्ती आणि श्रीमंती या गोष्टी माणसाला भौतिक सुख देऊ शकतात, पण खरा आनंद आणि शांती फक्त कुटुंबातल्या माणसांना वेळ देण्यात आणि जन्मदात्रीचा सन्मान राखण्यातच आहे. सुमतीच्या त्या चुरकुतलेल्या चेहऱ्यांवरचं ते गोड हसू आणि सागरच्या मनातील ते अथांग समाधान हेच सांगून जात होतं की आईच्या पायाखालची धूळ जरी कपाळाला लावली तरी जगातली सगळी संपत्ती त्यापुढे फिकीच पडते. मित्रांनो, आईच्या निस्वार्थ प्रेमाची आणि कर्माच्या न्यायाची ही हृदयस्पर्शी कथा तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जर या कथेने तुमच्याही डोळ्यात पाणी आणलं असेल तर हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना नक्की शेअर करा. भेटूया लवकरच अशाच एका नवीन आणि सुंदर कथेसोबत. धन्यवाद.